नमस्कार, मी कोमल पवार आणि आपण पाहत आहात सातारा न्यूज. सातारा न्यूजच्या आजच्या विशेष भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सातारा लोकसभेची निवडणूक नुकतीच झालेली आहे. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले हे निवडून आले. महाराज साहेब, मिळालेल्या संधीचं सोनं करा अशी मागणी सातारकरांकडून होत आहे. याच मागणीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा आपला हा विशेष भाग. सातारा लोकसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी म्हणजेच दिनांक 4 जून रोजी लागला. अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपकडून लढणाऱ्या उदयनराजेंनी बाजी मारली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या शशिकांत शिंदेंना विधानसभेनंतर लोकसभेच्या म्हणजेच दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. असे असले तरी सातारकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावा अशी आर्जव नवनिर्वाचित खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंना करीत असून महाराज साहेब, मिळालेल्या संधीचं सोनं करा आणि ओसाड पडलेल्या एमआयडीसी मध्ये पहिले आयटी पार्क उभारा आणि एमआयडीसी ला गतवैभव प्राप्त करून द्या. ज्या तरुणांचे पाय मुंबई पुण्याकडे वळू लागले आहेत ते सातारमध्येच राहून तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला पाहिजे असे सातारकर म्हणू लागले आहेत. गेल्या जन्मामध्ये तुमच्यापेक्षा तसुभर अधिक पुण्य मी केले असावे, म्हणूनच माझा जन्म शिवछत्रपतींच्या घराण्यात झाला असे छत्रपती शिवरायांचे थेट 13वे वंशज असलेले छत्रपती उदयनराजे भोसले हे अनेक जाहीर कार्यक्रमांमध्ये आणि सभांमध्ये म्हणत असतात. शिवछत्रपतींच्या घराण्यामध्ये जन्म होऊनही उदयनराजेंचे पाय नेहमी जमिनीवरच असतात. इतर संस्थानिक सरंजामी तोऱ्यात वागत असताना उदयनराजे मात्र सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न मार्गी लावतात. असे नित्य चित्र आपणास साताऱ्यामध्ये पाहावयास मिळते. उदयनराजे भोसले यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर ते आतापर्यंत 3 वेळा लोकसभेचे खासदार, 1 वेळा मंत्री तर एकदा राज्यसभेचे खासदार राहिलेले आहेत. उदयनराजेंचा राजकीय प्रवास सोपा राहिलेला नाही. वडीलधाऱ्यांचा हात डोक्यावर नसताना जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याप्रमाणे त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोठा संघर्ष करावा लागला. आमदार, मंत्री आणि त्यानंतर त्यांच्यावर 2000 साली दाखल झालेला गंभीर गुन्हा यामुळे उदयनराजेंचे राजकीय करिअर संपले असं भाकीत अनेकांनी केलं होतं. मात्र 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी जोरदार मुसंडी मारत देशभरामध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. 2009, 2014 आणि 2019 या तिन्ही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उदयनराजे विक्रमी मताधिक्याने निवडून आले. पण 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुमारे 1,26,528 या विक्रमी मताधिक्याने निवडून येऊनही काही महिन्यातच उदयनराजेंनी राष्ट्रवादी पक्षात राहून सातारा जिल्ह्याची कामे मार्गी लागत नसल्यामुळे आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र पुढे झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी केलेले साहस त्यांच्या अंगलट आले आणि राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी त्यांचा दणदणीत पराभव केला. खरं तर हा पराभव उदयनराजेंच्या जिव्हारी लागला. भाजपनेही त्यांना राज्यसभेवर घेऊन सातारा राजघराण्याचा आणि उदयनराजेंचाही सन्मान राखला. पक्ष गेला खड्ड्यात असे म्हणत नेहमीच सातारा जिल्ह्यातील जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी त्यांचे राष्ट्रवादी पक्षामध्ये खटके उडायचे. त्यातच 2014 साली देशात आणि राज्यामध्ये सत्तांतर झाले. देशामध्ये नरेंद्र तर राज्यामध्ये देवेंद्रनी कारभार सुरू केला. उदयनराजे जरी राष्ट्रवादीत असले तरी त्यांची विरोधी पक्षातील अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यापैकीच एक म्हणजे राज्याचे तत्कालीन मंत्री देवेंद्र फडणवीस. खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीतून आपल्या राजकीय वाटचाल करणाऱ्या उदयनराजेंना राष्ट्रवादीने कधी न्याय दिलाच नाही. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एकीकडे तर उदयनराजे दुसरीकडे अशी परिस्थिती होती. त्यामुळे उदयनराजेंचा बालेकिल्ला असणाऱ्या साताऱ्यामध्ये विकास कामांची वणवण झाली. त्यातच भर म्हणजे अजित पवारांशी असलेले त्यांचे राजकीय वैरत्व हे कारणीभूत असावे असे राजकीय जाणकार सांगतात. उदयनराजेंच्या 2009 ते 2014 या खासदारकीच्या कार्यकाळात सातारा शहरात व जिल्ह्यातही दखल घ्यावी असं कोणतंही काम मार्गी लागलेलं नाही. यामध्ये सातारकरांच्या जिव्हाळ्याचा आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा प्रश्न म्हणजे साताऱ्यात होऊ घातलेले वैद्यकीय महाविद्यालय. सातारा शहरातील पवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटर व सातारा शहराचा पुढील 50 वर्षांचा पाणी प्रश्न निकालात काढणारे
कास तलावाचे विस्तारीकरण. राज्यामध्ये सत्ता भाजपची, उदयनराजे खासदार राष्ट्रवादीचे म्हणजे विरोधी पक्षातील. असे असूनही वरील तीनही कामे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ उदयनराजेंसोबत असलेल्या मैत्रीपोटी मार्गी लावली. साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरू आहे. आज MBBS ची तिसरी बॅच सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय सर्वसाधारण रुग्णालयामध्ये म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शिकत आहे. पवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे काम काही वर्षांपूर्वीच होऊन या ठिकाणी वाहतूकही सुरू आहे. कास धरणाच्या उंचीचे आणि विस्तारीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण होत आले असून पुढच्या काही महिन्यांमध्ये मोठ्या क्षमतेने हेच पाणी आता सातारकरांना 24 तास मिळणार आहे. म्हणजे सातारकरांचे प्रलंबित असलेले प्रश्न काही अंशी निकालात निघाले आहेत. परंतु लोकांचे प्रश्न कधीच मार्गी लागत नसतात. सातारा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर या मतदारांचे प्रतिनिधित्व मोठ्या धुरंधरांनी केले आहे. यामध्ये स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील, राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय किसन उर्फ आबासाहेब वीर, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय प्रतापराव भोसले, लक्ष्मणराव पाटील या महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक पटलावर यांनी आपलं नाव कोरणाऱ्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. 2009 साली याच लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी उदयनराजेंना मिळाली. उदयनराजे खासदार झाल्यानंतर सातारा शहराचा आणि जिल्ह्याचा विकास उदयनराजेंनीच करावा अशी अपेक्षा साताऱ्यातील जनतेने सुरू केली. या अगोदर खासदारांनी सातारा शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी काय केलं हा जरी संशोधनाचा विषय असला तरी अपेक्षा मात्र उदयनराजेंकडूनच ठेवल्या जात होत्या. सातारा शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय, कलेक्टर, SP, जिल्हा परिषदेचे CEO हे याच ठिकाणी असतात. पुणे आणि कोल्हापूर या दोन मोठ्या शहरांदरम्यान वसलेले हे डोंगराच्या कुशीतील एक टुमदार शहर. परंतु याच ठिकाणी असलेला विकासाचा अभाव, शेवटची घटका मोजत असलेले रस्ते हे बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. साताऱ्यात असलेलं रेल्वे स्टेशन, शेवटच्या घटका मोजत असलेली MIDC, साताऱ्यात उद्योगांचा अभाव, पर्यटनाचा वाव असून सुद्धा पर्यटन विकासाची उदासीनता, सातारकरांना भेडसावत असणारा प्रश्न म्हणजे पार्किंग, क्रीडा संकुल, मनोरंजनासाठी व्यासपीठ, कोणतीही नावाजलेली मोठी शिक्षण संस्था. यामुळे साताऱ्याबद्दल लोकांच्या मनात असलेले हे प्रश्न उदयनराजेंनी केलेल्या काही प्रमाणामध्ये विकासाला हे प्रश्न वेगळेच वळण देऊन झटक्यात विसरून जात होते. अरे हीच काय छत्रपतींची तिसरी राजधानी आणि ही अशी कशी, असे प्रश्न साहजिकच पहिल्यांदा साताऱ्यामध्ये येणाऱ्या लोकांसमोर उभे राहत असत. गेली 24 वर्ष सातारा जिल्हा हा शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. दोन्ही खासदार आणि काही अपवाद वगळता सर्वच आमदार राष्ट्रवादीचे असे असूनही विकास मात्र बारामतीचा. सत्तेसाठी सातारकरांना वापरून घ्यायचे आणि जिल्ह्याच्या वाटेचे पाणी मात्र निराडाव्या कालव्यातून बारामतीला पळवायचे असे उद्योग गेल्या 2 दशकांमध्ये राष्ट्रवादी सुप्रीमोंनी केले. तरीही सातारकरांनी मात्र शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवून भरघोस मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणून सातारा मात्र राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच ठेवला. यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणाऱ्या सातारा जिल्ह्याला मात्र आम्ही यशवंत विचाराचे पाईक आहोत असं सांगून चुना लावण्याचं काम केलं. सत्ता उपभोगणारे राष्ट्रवादी जन होते, मत राष्ट्रवादीला, परंतु विकास मात्र बारामतीचा ही संकल्पना पवार कुटुंबियांनी राबवली. तरी सुद्धा विकास कामांची अपेक्षा मात्र उदयनराजेंकडूनच. 2014 साली सत्तांतर होण्या अगोदर राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. सातारच्या वैद्यकीय म्हणजेच मेडिकल कॉलेजला कृष्णानगर येथील जलसंपदा विभागाची जागा देण्यात यावी असा प्रस्ताव तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीही याला ग्रीन सिग्नल देत त्वरित या जागेचे संपादन करीत त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजच्या कामाला सुरुवात करावी असे आदेश दिले होते. मात्र जलसंपदा विभाग होता राष्ट्रवादीकडे. असं असल्याने तत्कालीन पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांनी ही जागा मेडिकल कॉलेजला देण्यास ठाम नकार दिला होता. अर्थात शशिकांत शिंदेचा रिमोट बारामतीकरांकडे. असं असल्याने तेही हुकुमाचे ताबेदारच होते. शेवटी करणार काय? कदाचित हे नियोजित वैद्यकीय महाविद्यालय 2014 साली सुरू झाले असते.
आणि असं झालं असतं तर वैश्विक महामारी ठरलेल्या कोविडमध्ये सातारा जिल्ह्यातील बाधित रुग्णांची सोय झाली असती, त्यांची फरफट झाली नसती, अनेकांचे जीव वाचले असते. परंतु याची सर्व श्रेय उदयनराजेंना जाईल केवळ या महत्वाकांक्षेपोटी बारामतीकरांनी जोपर्यंत सत्ता होती तोपर्यंत सातारचे मेडिकल कॉलेज होऊ दिले नाही. असं असंख्य प्रश्न गेल्या 2 दशकांमध्ये प्रलंबित राहिले आहेत. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी भूमिका थोरल्या आणि धाकट्या पवारांनी सातारच्या बाबतीत घेतली. परंतु सातारच्या जनतेने विकासाच्या बाबतीत मात्र त्यांना कधीच प्रश्न विचारला नाही. विकास करायचा तर उदयनराजेंनीच. साताऱ्यातील MIDC का बंद पडली, त्याला कोण जबाबदार, याचा शोध सातारकरांनी एक जबाबदार नागरिक म्हणून कधीच घेण्याचा प्रयत्न केला नाही. सातारची MIDC बंद पडली ती उदयनराजेंमुळेच अशी पुढे काही वर्षांपूर्वी धाकट्या बारामतीकरांनी सोडली होती आणि असा समज लाखो सातारकरांचाही झाला. वास्तविक शासनाच्या धोरणामुळे अनेक कंपन्या साताराच काय तर महाराष्ट्रातून उत्तरेकडे गेल्या. मात्र याचे खापर फोडले गेले ते उदयनराजेंवर. साताऱ्यात चांगलं ते राष्ट्रवादी जनांचे आणि वाईट ते उदयनराजेंचे असा समज आतापर्यंत अनेकांनी करून घेतला. साताऱ्यातून पुण्यामध्ये 1.5 तासात तर कोल्हापूरला 2 तासांमध्ये पोहोचता येतं. एवढे चांगले रस्ते आणि दळणवळणाची सोय निर्माण झाली आहे. हडपसरहून पिंपरी चिंचवडकडे निघालेला माणूस जेवढ्या वेळामध्ये पोहोचतो तेवढ्याच वेळामध्ये साताऱ्यातून पुण्यामध्ये पोहोचतो. असं असतानाही सातारकरांना सातारा शहरामध्ये पुणे येथील हिंजवडीच्या धर्तीवर IT पार्क उभे करावे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरू लागली आहे. आता सगळे प्रश्न संपल्याने IT पार्कच हा प्रश्न प्रलंबित आहे. एकदाचे साताऱ्यातील ओस पडलेल्या MIDC मध्ये IT पार्क उभे राहिले तर सातारा शहरातील आणि पर्यायाने सातारा जिल्ह्यातील अनेक समस्या संपणार आहेत असा साताऱ्यातील लोकांचा समज असावा. पुण्यातील IT कंपनीमध्ये नोकरी करणारे साताऱ्यातील नोकरदार मधल्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम करीत होते. साताऱ्यात IT पार्क उभे केले तर त्यांना नोकरी करणे सोयीचे होणार आहे अशी याबाबतची अनेकांची कारणे आहेत. या IT पार्कमुळे स्थानिकांना नक्की कोणता रोजगार मिळेल हे जरी गुलदस्त्यात असले तरी ही मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरू लागलेली आहे. त्यामुळे उदयनराजे आता निवडून आलेत. त्यांनी जर हा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला तर त्यांना इथून पुढच्या निवडणुकीमध्ये प्रचारालाही जाण्याची गरज उरणार नाही अशी शक्यता गृहीत धरण्यामध्ये काहीच अडचण नसावी. त्यामुळे महाराज साहेब आता ताई साहेबांच्या म्हणण्यानुसार आपण चुकून निवडून आलेलाच आहात तर आता मिळालेल्या संधीचं सोनं करा आणि ओसाड पडलेल्या सातारच्या MIDC पहिले IT पार्क उभारा अशी मागणी सातारकरांकडून होत आहे. 2019च्या लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये उदयनराजेंचा अनपेक्षित पराभव झाला. हा पराभव जरी उदयनराजेंचा असला तरी साताऱ्यातील हजारो लोक या पराभवाने हळहळले होते. अनेकांना हा पराभव जिव्हारी लागलेला होता. उदयनराजेंनी हे भलतं डेअरिंग करायला नको होतं असं अनेक जाणकार सांगत होते. परंतु प्रवाहाच्या विरुद्ध न जाणारे ते उदयनराजे कसले? सातारा जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत वंचित ठेवणाऱ्या राष्ट्रवादी बरोबर मी राहणार नाही अशी भूमिका घेत राष्ट्रवादीतून निवडून येऊनही उदयनराजेंनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत पुन्हा भाजपकडून पोटनिवडणूक लढवली. काही लोकांना हे रुचले नाही आणि उदयनराजेंचा पराभव झाला. तरी सुद्धा भाजपने दिलेल्या शब्दानुसार उदयनराजे यांना पुन्हा राज्यसभेची खासदारकी बहाल केली. गेल्या 5 वर्षांमध्ये सातारा जिल्ह्यातील काही भाग वगळता पाणी टंचाई तसेच रस्त्यावरील मोठमोठ्या खळग्यांचा अभाव जाणू लागला आहे. त्याचबरोबर सातारची भव्य दिव्य अशी नगरपालिकेची इमारत होऊ घातली आहे. शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पूर्णत्वास आले आहे. शिवाजी संग्रहालय सुद्धा पूर्णत्वास येईल. असं असताना मात्र सातारकरांनी काही प्रश्न महाराजांना आहेत. ते म्हणजे उदयनराजे यांना सामान्य लोकांना भेटण्यासाठी भली मोठी कसरत करावी लागते. खासदार म्हणून उदयनराजे कोणतीही लोक अदालत घेत नाहीत. उदयनराजेंच्या आजूबाजूस असणाऱ्या अष्टप्रधान मंडळातील उर्मट लोकांना घराचा रस्ता दाखवून सामान्य लोकांना सहकार्य करणाऱ्यांना जवळ करावं. उदयनराजे यांच्या नावाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांची चाललेली धतिंगिरीचा शोध लावून महाराजांचं नाव खराब करणाऱ्यांना चाप बसवावा. सातारा जिल्ह्यातील खेड्यापाड्यांपर्यंत महाराजांनी भेट घेऊन त्यांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावावा. साताऱ्यातील उद्यानांचा विकास करावा हीच माफक अपेक्षा करत आहेत. जेणेकरून पुढील पंचवार्षिक मध्ये महाराजांच्या विरोधात कुणी उभं राहण्याची हिंमत करणार नाही.
आणि सातारच्या गादीचा मान आणि शान ही संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये अबाधित राहील। सातारा न्यूजचा आजचा हा थोडा तिखट आणि थोडा आंबट भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। त्याचबरोबर नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन विशेष भाग सर्वप्रथम पाहण्यासाठी सातारा न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।